नमस्कार, सायलीज रेसिपीमध्ये आज आपण सुपर टेस्टी आणि हेल्दी पालक पनीर पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। पालक पनीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिले पाणी गरम करायला ठेवले। इथे मी 1 कप कोलम तांदूळ घेतले। तुम्ही कोणत्याही प्रकारचा बासमती तांदूळ सुद्धा घेऊ शकता। तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता तांदूळ स्वच्छ धुवून झाले। पाणी थोडं गरम व्हायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये तमालपत्र घालायचे, 1 स्टार फूल घालायचे, 1 मोठी वेलची घालायची आहे, 6 ते 7 लवंगा घालायचे आणि हे सर्व खडे मसाले आपल्याला छान उकळून घ्यायचे। त्याचबरोबर 1.5 चमचे मीठ घालायचे आणि 2 चमचे तेल घालायचे। तेल घातल्याने भात अगदी मोकळा होतो, अजिबात एकमेकांना चिकटत नाही। तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये तांदूळ घालायचे। तांदूळ घातल्यावर तो हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि मोठ्या गॅसवर तांदूळ आपल्याला 90% तरी शिजवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता भात परफेक्ट शिजलाय। आता यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊया। हे पहा, यातलं सर्व पाणी काढून झालंय। जर तुम्हाला खडे मसाले नको असतील तर तुम्ही ते सुद्धा काढून घ्यायचे आणि आता हा भात पंख्याखाली थंड करून घ्यायचा आहे। भात थंड होतोय तोपर्यंत आपण पालकाची प्युरी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी पालकाची जुडी घेतली आहे। पालकाची देठं काढून स्वच्छ धुवून घेतले। पालक आपल्याला पाण्यामध्ये घालून थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। पालक जास्त शिजवायचं नाही आहे। पालक जर जास्त शिजला तर त्याचा रंग बदलतो आणि चवही बदलते। त्यामुळे पालक थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता पालक परफेक्ट सॉफ्ट झालाय। आता हा पालक काढून थंड पाण्यात घालूया। पालक थंड करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पालकाची प्युरी बनवून घेतली आहे। त्याचबरोबर इथे पाव किलो पनीर क्यूबमध्ये कट करून घेतले। तुमच्या आवडीनुसार पनीर तुम्ही छोटे मोठे कट करू शकता। आता आपण कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आणि पनीरचे तुकडे थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। पनीर जर असे थोडेसे फ्राय करून घेतले तर ते खायला थोडेसे क्रिस्पी लागतात, शिवाय त्याची चवही वेगळी लागते। पनीर फ्राय करायला साधारण 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता पनीरला मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता पनीर आपण काढून घेऊयात। आता पुन्हा याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरं थोडंसं फुललं की यामध्ये 2 मोठ्या वेलच्या घालून थोडंसं परतून घ्यायचे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची। आता आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा हलका रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जर तुम्हाला या पुलावमध्ये टोमॅटो घालायचा असेल तर तुम्ही 1 टोमॅटो सुद्धा घालू शकता। तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग चेंज झालाय। कांदा छान मऊ झालाय। आता कांदा थोडासा बाजूला करून यामध्ये 15 ते 20 काजूगर रंग बदलेस्तोवर परतून घेऊया। काजूगर परतून झाले। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। त्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला घातलाय, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय। आता हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत। मसाले व्यवस्थित परतून झाले। आता यामध्ये आपल्याला पालकाची प्युरी घालायची आहे आणि ही पालक प्युरी मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे।
पालकाची प्युरी 2 ते 3 मिनिटं मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला उकळी यायला लागली आहे। आता यामध्ये आपण पनीर घालूयात आणि पनीर सुद्धा 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता पनीर पालकामध्ये व्यवस्थित एकजीव झालाय। आता यामध्ये आपण थोडा थोडा करून राईस घालायचा आहे। त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घालताना लक्षात ठेवायचं की आपण भात शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे। आता सर्व राईस आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। भात आणि पालक व्यवस्थित एकजीव करून झालाय। आता यावर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिटं झाली आहेत। झाकण काढून आपण राईस पुन्हा मिक्स करून घेऊया। आणि पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं पुलाव शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त टेस्टी हेल्दी असा पालक पनीर पुलाव बनवून तयार झालाय। तो आता गरमागरम आपण सर्व करूया। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।